प्रीतम थोरात पुन्हा एकदा स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे, तर तुम्हाला खूप युजफुल हा व्हिडिओ ठरणार आहे। त्यासाठी आपल्या पेजला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच कंटिन्यू। ह्या व्हिडिओमध्ये आपण साडी फोल्डिंगचे 3 प्रकार बघणार आहोत। हा पहिला प्रकार आहे, बऱ्याचदा आपल्याकडे भरपूर अशा साड्या झालेल्या असतात आणि ते ठेवण्यासाठी कबडामध्ये जागाच नसते, तेव्हा हे टाळण्यासाठी नेमकं करायचं काय? जर तुम्ही अशा पद्धतीने साड्यांच्या घड्या घातल्यात तर कबडामध्ये भरपूर साड्या मावतील, भरपूर जागाही तुमची वाचेल। जेव्हा तुम्ही साडी शोधाल त्याच साडीमध्ये तुम्हाला ब्लाऊज देखील सापडेल, अगदी पॉकेटसारखं। तुम्हाला कोणत्या कवरची किंवा कोणत्या कॅरी बॅगचीही गरज लागणार नाही। जेव्हा कधी तुम्ही साडी शोधाल तेव्हा तुम्हाला साडी देखील आणि ब्लाऊज देखील एकत्र सापडेल। जेव्हा आपल्याकडे भरपूर साड्या असतात तेव्हा नेमकं होतं काय, ब्लाऊज एकीकडे आणि साडी एकीकडे असं न होता हा देखील तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होणार आहे। बघू शकता मी अशा पद्धतीने साडी फोल्ड केलेल्या आहे। हा दुसरा प्रकार आहे। आपल्या महिलांकडे अशा भरपूर अशा साड्या असतात, काही महागड्या तर काही अशा नॉर्मल असतात, पण त्याच साड्या जर आपण व्यवस्थित घड्या घातल्या नाही तर खराब होण्याची शक्यताही असते। तर मी अशा पद्धतीने काय फोल्ड करून घेतलेलं आहे, कोणाला ही घडी घालता येईल, इझिली अशी होऊन जाते घडी। मी अशा पद्धतीने काय साडी फोल्ड केलेले आहे ना, हा दुसरा प्रकार आहे, तो खूप इझिली होऊन जातो। कोणाला ही साधी अशी साडी असली तरीही त्याची ही घडी घालता येईल आणि अशा पद्धतीने ही घडी घालता येईल। मस्त अशी मी काठोकाठ जशी आपण नॉर्मली साडीची घडी घालतो तशीच घालून घेतलेली आहे आणि अशी मी घडी घालून घेतल्यानंतर ना अशी काही मी टक करून घेणार आहे। त्यामध्ये किती हलवलं तरीही त्यामधला ब्लाऊज देखील पडणार नाही आणि खूप छान अशी साडीची घडी होऊन जाते। तर बघू शकता बोलता बोलता ही आपली साडीची घडी झालेली आहे आणि खूप छान दिसतही आहे। तर आता हँगरच्या मापाची मी साडीची घडी घातलेली आहे, तर ह्या हँगरला असा मी ब्लाऊज घालून घेतलेला आहे, बघू शकता। तर खूप छान ही तिसरा प्रकार आहे आणि खूप छान इझिली ही साडीची ही घडी घालून जाते जर तुम्ही हँगरला अडकवणार असाल तर। ब्लाऊजला ही आपण इस्त्री केलेली असते काही वेळा, आणखीन ती अशा पद्धतीने साडी फोल्ड करून घेतली तर त्यामध्ये विस्कटते। तर तुम्ही अशा पद्धतीने हँगरला जर लावून घेतली तर साडी देखील तुमची व्यवस्थित राहील आणि ब्लाऊजला देखील इस्त्री केलेले असते तेही देखील विस्कटणार नाही। तर बघू शकता किती छान दिसत आहे, खूप इझिली ही होऊन जाते। हा तिसरा प्रकार आहे आणि खूप छान दिसत आहे, दिसायला तर एक नंबरच दिसत आहे। असं देखील तुम्ही हँगरला देखील अडकवून घेऊ शकता। तर पहिला दुसरा आणि तिसरा प्रकार खूप छान अशा मी साडी फोल्डिंग करून घेतलेल्या आहे। तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्कीच सांगा। भेटू नेक्स्ट